कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। उन्हाळ्याच्या सुट्टीत महाडमधल्या मुलांना ओढ लागते ती पुस्तक बागेची। पुस्तक वाचण्याबरोबरच निसर्ग भ्रमंती, संवाद, नाट्य, कलागुणांना वाव विकास देणारी पुस्तक बाग आज अनेक मुलांना घडवत आहे। गेली 30 वर्ष पुस्तक बाग हा उपक्रम रंगसुगंध संस्था महाडमधील मुरा करवा वाचनालयाच्या सहकार्याने राबवत आहे। पुस्तक बाग हा उपक्रम आता 30व्या वर्षात पदार्पण करीत आहे। इथे शेकडो मुले येतात। कोणतीही फी नाही, शिस्तीचा बडगा नाही, मास्तर नाहीत आणि मास्तरांची छडीही नाही, पण इथे लहान मुलांना लागते स्वयंशिस्त। सकाळी निसर्ग भ्रमंती, दुपारी नाट्य, पथनाट्य आणि नृत्याचे प्रात्यक्षिके, सायंकाळी एखाद्या व्यक्तीची ओळख आणि मार्गदर्शन, प्रश्नोत्तरे, चर्चा आणि पुस्तक वाचनाचा छंद या मुलांना लागलाय। पुस्तक बागेला 30 वर्ष झालेली आहेत आणि आमचे सर्वात लाडके काका म्हणजे सुधीर काका यांनी हा उपक्रम काढलेला होता। याच्यामुळे अनेक मुलं घडलेली आहेत आणि तसेच खूप काही कार्यक्रम असे लाठीकाठीसाठी काही मुलं शाळेपेक्षा लवकर उठून इथे लाठीकाठी शिकायला येतात। तसेच सुधीर काकाने पहिल्यांदा आपल्या इथे आकाशाचं जे ताऱ्यांचं असतं ते महत्त्व सांगण्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता। त्याच्यामध्ये पण मुलांनी खूप शिक्षण घेतलेले आहे आणि मला खूप आनंद वाटतो की एवढ्या वर्षांनी इथे एकदा मूल आलं की ते मूल दरवर्षी सुट्टीची वाट पाहत असतं। इथे समाजातील विविध प्रश्नांवर कसं बोललं पाहिजे, चार चौघात कसं वागलं पाहिजे याचा कळत नकळत मुलांवर परिणाम होताना दिसतोय। अनेक प्रकारचे शिक्षण घेण्यासाठी कितीतरी विद्यापीठं आहेत, पण समाजभान शिकवण्याबरोबरच एक सुसंस्कृत पिढी देखील या पुस्तक बागेत घडवली जाते। इथले दादा दीदी खूप आम्हाला शिस्त लावतात, शिकवतात। इथे वाचायला खूप पुस्तकं ठेवलेली आहेत। इथे आम्ही खूप एन्जॉय करतो आणि इथे फक्त वाचायला पुस्तकच नाही तर फक्त वाचनच नाही तर आम्हाला इथे खूप शिस्त लावली जाते, रॅली काढली जाते। प्लास्टिक पिशव्यांचं प्रदूषण होऊ नये म्हणून आम्ही इथे कागदी पिशव्या बनवून रॅली काढतो, त्या सगळीकडे देतो। इथे आम्हाला शिस्त लावली जाते आणि मेन म्हणजे आम्ही इथे वर्षभर एप्रिल महिन्याची वाट बघत असतो कधी पुस्तक बाग चालू होते। आणि माझं असं म्हणणं आहे की तुम्ही मोबाईल सोडून पुस्तक बागेत या, वाचा। मोबाईलचा वेळ लावण्यापेक्षा वाचायचा वेळ लावा। 3 वर्षापासून पुस्तक बागेत येत आहे। मी पुस्तक बागेत आल्यानंतर घरचं सगळं विसरून जाते आणि माझ्या मित्रमैत्रिणींबरोबर मी खेळताना मी खूप एन्जॉय करते। गेली 30 वर्ष पुस्तक बागेत हजारो मुलांवर संस्कार करणारे महाडमधील नाट्यकलावंत सुधीर शेठ हे आजही नेटानं या मुलांबरोबर रमत आहेत। त्यांच्या या उपक्रमात पालक देखील सहभागी होतात आणि आपल्या मुलांना या पुस्तक बागेत घडण्यासाठी पाठवतात। माझी मुलं आज 2-3 वर्ष झाले पुस्तक बागेमध्ये येत आहेत। पुस्तक बागेमध्ये आमच्या मुलांना खूप चांगल्या ॲक्टिव्हिटीज शिकवल्या जातात। मुलांची रॅली, फोनोग्राफी असं सगळं वेगवेगळ्या मुलांकडून घेतलं जातं। त्यामुळे मुलांचं लक्ष डायव्हर्ट होतंय मोबाईलकडून, कारण मोबाईलचं दुष्परिणाम भरपूर असल्यामुळे मुलांना ह्या गोष्टींची जरा सवय कमी होते मोबाईलची। सुट्टीमुळे मुलं जास्त अट्रॅक्ट होतात मोबाईलमध्ये, तर ते होत नाही आहेत मुलं। त्यामुळे त्यांचं लक्ष चांगलं पुस्तक बागेमध्ये चांगलं आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज घेतल्या जातात। पिशव्या बनवणं, प्लास्टिकचा दुरुपयोग हे सगळं त्याच्यात चांगलं शिकवलं जातं। प्रेक्षकांना काय सांग की तुम्ही पण तुमच्या मुलांना पुस्तक बागेमध्ये पाठवा, त्यामुळे मुलांचं चांगली इम्प्रूव्हमेंट होतीये। बाकी अदर ॲक्टिव्हिटीज पण ते घेतले जातात सगळ्या, त्यामुळे चांगलं आहे पुस्तक बाग हे तुमच्यासाठी सगळं। आणि अशा तऱ्हेचा वाचनाची चळवळ चालवणारा हा महाराष्ट्रातला एकमेव उपक्रम आहे। या वर्षापासून उपक्रमाचं थोडंसं स्वरूप आम्ही बदललं आहे की आधुनिकतेकडे हा उपक्रम सरकतोय। गेल्या 2 दिवसापूर्वीच आपण मुलांना खगोल अभ्यासक आले होते चिपळूणचे आणि त्यांच्यामार्फत आपण मुलांना आकाश दर्शनाचा कार्यक्रम केला। स्लाईड शो यावर्षी आपण दाखवतोय। मुलांना चांगले महत्त्वाचे आवडीचे चित्रपट जे आहेत जे मुलांनी बघितले पाहिजेत तर ते देखील या वर्षापासून आपण LED आणलेले, आधुनिकतेची आणलेली आहे आणि मुलांसाठी विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे। आणि आतापासून मुलांची आता विविध स्पर्धांची प्रॅक्टिस चालू होणार आहे। त्यामध्ये निबंध आहे, वक्तृत्व आहे, समारोपाची तयारी चालू आहे। त्याच्यामध्ये मुलं खूप छान नृत्य करतात
आणि मला असं वाटतं मुलांचा आनंद द्विगुणित करणारी पुस्तक बाग आहे. पालक देखील या पुस्तक बागेची वाट बघत असतात. यावर्षी परीक्षा उशिरा झाल्यामुळे पुस्तक बाग उशिरा चालू करावी लागली, पण उशिरा चालू करायची मुलं ती चातकासारखी वाट पाहत असतात आणि अजूनही तसा प्रतिसाद आहे. सकाळच्या सत्रात ऊन असल्यामुळे थोडी मुलं कमी येतात, पण संध्याकाळी ही संख्या 200च्या वरती जाते आणि हे स्मारक कमी पडतं. महाडच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या हुतात्मा स्मारकामध्ये हुतात्म्याला वंदन करून ही नवीन पिढी घडवण्याचं काम रंगसुगंध सातत्याने करत आहे आणि आपल्यासारख्यांच्या माध्यमातून जनमानसापर्यंत उपक्रम जातोय. मराठीच्या पुढे होणार काय? मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळालाय. यापुढे पुस्तकं कोण वाचणार? तर त्याला सकारात्मक उत्तर माझं सगळ्यांना सांगणं आहे की तुम्ही पुस्तक बागेत या, त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील. प्रत्येक शहरात अशा प्रकारच्या काही संस्था नित्यनियमानं सुट्टी पडली की मुलांसाठी धडपडत असतात, तर दुसरीकडे समर कॅम्पच्या नावाखाली भपकेबाज शो देखील सुरू असतो. आपले मूल समाजासाठी घडावे अशी इच्छा असलेले पालक मात्र अशा पुस्तक बागेची वाट सांगतात. हेच खरं तर नव्या भारताचे आशावादी चित्र आहे असे म्हटलं तर वावगे ठरणार नाही. माझे कोकणसाठी उदय सावंत, महाड, रायगड.